सर्वप्रथम आषाढ एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सकाळची सुरुवात झाली ती म्हणजे पंढरपूरच्या शासकीय महापूजेच्या दर्शनाने. आता ती कसं काय, तर सकाळी सकाळी उठलं की टी व्ही चालू केली, कारण पंढरपूरच्या महापूजेचं दर्शन घेतलं की विठ्ठल रुक्मिणीचं पंढरपूरचं दर्शन झाल्यासारखं वाटतं. मग सकाळी सकाळी टी व्ही चालू केली आणि त्यात पूजा बघायला भेटली आणि त्यात जे वारकरी सोबत असतात किंवा महापूजेचा ज्या वारकऱ्यांना मान मिळतो तेही बघायला भेटलं. तेही कळमचे पवार कुटुंबीय का काहीतरी असं त्यांना मान मिळाला असं पण बघायला भेटलं. मग त्याच्यानंतर सकाळी सकाळी जे गार्डनमध्ये फुलं आहेत ते सकाळी सकाळी आणायला गेले, कारण फुलं भरपूर होते. एक टोपलंभर फुलं निघाले. आता एवढे फुलं आहेत की त्याचे 2-3 हार सहज होतात. आता विठ्ठल रुक्मिणी दोन्हीला 2 हार केले. असे लहान मोठे असे 2-3 हार झाले आणि ते हार घेतले की जिथं जवळपास जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिरात जायचं होतं. आता हे सगळे हार करणं झालं आणि सकाळचा डब्बा हे झाला होता, कारण डब्यामध्ये तर काय आज फराळीचंच होतं. फराळीचं झालं आणि त्याच्यानंतर मग हा हार घरातल्या फोटोला घालून घेतला. जो घरामध्ये आपल्या देवघरामध्ये जो विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आहे त्याला हार घालून घेतला आणि त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाण्यासाठी निघाले. उशीर झाल्यामुळे गर्दी खूप कमी असणार वाटलं, पण या ठिकाणी अगदी वेगळंच बघायला भेटलं. प्रत्यक्ष दिंडीच मला बघायला मिळाली. आता आपण सतत एखादा ध्यास घेतला ना, दिंडी बघायला भेटायला पाहिजे, आपण जायला पाहिजे, असं मनात जरी आलं ना तरी हे असं समोर दृश्य उभं टाकतं म्हटल्यासारखंच झालं. अगदी हे दिंडीसारखं पूर्ण पालखी ते तसे ह्या मुलींची अशी ड्रेसिंग, मुलींची अशी वेगवेगळ्या प्रकारची ड्रेसिंग, ह्या मुलींचं जवळून घेतलं तर ह्या क्यूटच्या मुली, खूप असं बघितलं की खूप हसत होत्या त्या मुली. आणि सगळं काही असं दिंडीचं सगळंच मुलांचे ड्रेस ते सगळंच काही दिंडीसारखं बघायला मिळालं. आणि खरंच आपणही कधीतरी दिंडीत जावं आणि दिंडीचा काय तो अनुभव घ्यावा असं प्रत्येकालाच वाटतं. पण देव सहजासहजी भेटत नाही किंवा कोणताही प्रवास सहजासहजी भेटत नाही असं म्हणते ते खरं आहे. आणि आपल्याला कधी भेटेल ते भेटेल, पण हे जी दिंडी, छोट्या मुलांची दिंडी मात्र बघायला मिळाली. आता माझ्या पाठीमागं यांचं सगळं झालं होतं. आरती झाली होती. एक 5 ते 10 मिनिट मी त्या ठिकाणी उभं टाकून बघितलं. ही खूप सुंदर वाटत होतं, खूप मला प्रसन्न वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मग मी मंदिरात आले आणि मग माझी पूजा चालू केली. जे हार आणले होते ते विठ्ठल रुक्मिणींना हार घालून घेतले, आरती केली. आणि ह्या मंदिरात तर खूप छान सजवलं होतं मंदिर. असं लाईटिंग वगैरे फुलांनी खूप छान मंदिर सजलं होतं. आता या ठिकाणी